कोणी मिळू दे, गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा, नसता मुंडक्यावर बसते असती जनता. कोणी पण मिळू दे, कोणचंच सुख नाही. बहुजन आला, हिंदुवादी आला, पुरोगामी विचाराचा आला, कोणचा आला तरी 75 वर्षात आम्हाला गोरगरिबाला कधी सुख मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्याचं स्वागत करणार. अहो हो द्या ना आधी, तुम्हाला आधीच गडबड झाली हो. नंतर जरा या पण त्यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता ते नंतर तुम्हाला लईच गडबड हो त्यांच्या आधी जास्त. हो, सामूहिक आमरण उपोषण आंतरवालीत होणार. बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते. आमरण आणि सामूहिक आंतरवालीत असणार 100%. मुंबई जाम करण्याचं काही नियोजन आहे का? दादा, समाजाचं असं म्हणणं आहे मुंबईतच जायचं, पण असं काही ठरलेलं नाही. आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठी हे अंतरवालीत करणार आहेत उपोषण अंतरवालीत. परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईतसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, पण तिथं सामूहिक करता येणार नाही. पण आता मराठीचे लई इच्छा आहे, पण यांचं सरकार स्थापन झाल्याच्यानंतर ठरवू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवालीत करायचं. मुंबईतसुद्धा होऊ शकतं. चलो धन. शेवटी बळ आशीर्वाद मागितला आहे, शक्ती मागितली. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला आहे, तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला. बाकी काय नाही. मी मैदानातच नव्हतो. नाकारेन कसं काय? कुठं आव्हान केलं? काय केलं? काय केलं? मग पाडे ना आणले निवडून. अरे कळतंय का तुम्हाला? काय असलं मोगम विचारत जाऊ नका. काय असतं, मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला, त्याला म्हणतात नाही पाडल्यावर. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आले, ही भाषा कळते तुम्हाला? अरे काय बोलता राव, पुढून आल्यासारखं. आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो. पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो. जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळलं असतं तर सुपडा सापच केला असता. मी लोकसभेला पण तेच सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. विधानसभेला पण तेच सांगितलं. मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही, कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही. समाज मतदानाचा मालक तो आहे, त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं. मी मनमानी समाजावर चालवली नाही. त्यांचा राजकारणाचा प्रश्न मी कसं बोलणार? मी आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार, कोणी पण बसू दे. 30-32 जण गेलेत येऊन आतापर्यंत निवडून आलेले. सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.